मोहिनीज ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाणा आणि मुगाच्या डाळीची खीर। चला मग सुरुवात करूया। आपण हे घेतलेले आहे गूळ, साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत आपण, मुगाची डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे, तूप घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, बेदाणे घेतलेत, हे नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि हे परत नंतर उरलेल्या चोथ्यातून आपण परत एक नारळाचं दूध काढलेलं आहे। आता आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात मुगाची डाळ आपण शिजवून घेऊ। मूग डाळ शिजवून घ्यायची। आता हे बघा डाळ थोडीशी शिजलेली आहे। डाळ थोडी शिजल्यावर आपण आता हा साबुदाणा जो भिजत घातलेला आहे ना तो त्याच्यात टाकू आणि तोही शिजून घेऊ। आणि जे दुसऱ्या भांड्यात काढलेलं होतं पाणी त्याच्यानेच हे शिजून घ्यायचं आहे। बघा आता हे शिजलेलं आहे। आपण आता हा गूळ टाकू याच्यात। याला मँगलोरियन स्टाईल मध्ये आपण पायसम पण बोलतो। हे आता चांगलं ढवळायचंय आपण, सतत ढवळत ठेवायचंय म्हणजे ते खाली लागणार नाही। आता एका साइडला आपण काजू आणि मनुके तळून घेऊ। आता तूप टाकायचंय त्याच्यात, काजू टाकून घेऊ। आता ब्राउनिश मध्ये आपण तळून घेऊ। आपण आता बघा ब्राऊन कलर झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता मनुके तळून घेऊ। बघा असे मनुके टमटम फुगलेले दिसले की आपण ते काढून घेऊ। मनुके पण तळून झालेले आहेत। आता आपण ते पाणी काढलेलं पहिले नारळाचं दुधाचं ते सगळं याच्यात टाकून घेऊ। वेलची पूड टाकलेली आहे, सगळं एकत्र ढवळू। आपण काजू जे तळून घेतलेले ते पण टाकून घेऊ। आता मनुके, एकत्र करून घेऊ। सतत ढवळत ठेवायचं याला आपण। बघा अशी उकळ आलेली आहे। आता आपण काढून घेऊ त्याला।